आपण आज एका वेगळ्याच विचाराने सुरुवात करूया. म्हणजे कल्पना करूया की जगातील एका अत्यंत महान ऐतिहासिक योद्ध्याची त्याची वैयक्तिक डायरी आपल्याला अचानक सापडली आहे. अरे बापरे! म्हणजे हे खूपच रंजक असेल. हो ना. आणि ती वाचताना असं दिसतंय की हा माणूस आपल्या तलवारीच्या जोरावर किंवा किंवा आपल्या विजयाच्या गाथांवर अजिबात बोलत नाहीये. हं, तो लिहितोय आपल्या मनातील असुरक्षिततेवर. हं. म्हणजे अगदी आतल्या आवाजावर. अगदी बरोबर. हं. स्वतःच्या ओळखीच्या एका अत्यंत गूढ शोधावर तो लिहितोय. तो स्वतःशीच अत्यंत मोकळेपणाने संवाद साधतोय. ही रूपक या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी अगदी चपखल आहे. कारण कसं आहे ना, सहसा आपण जेव्हा महानायकांकडे पाहतो तेव्हा आपण त्यांना एका ठराविक चौकटीत बसवतो. हो, आपण त्यांना देव मानतो. अगदी. हं. त्यांच्या हातात शस्त्र देतो आणि त्यांना देव्हाऱ्यात नेऊन बसवतो. हं. पण जेव्हा त्यांच्या मनातला हा पडदा बाजूला होतो हं. तेव्हा जाणवतं की ते केवळ देव किंवा पौराणिक योद्धे नव्हते. ते आपल्यासारखेच होते, नाही का? हो, ते सर्वसामान्य माणसांसारखेच हाडामांसाचे, भावनांचे आणि दुःखाचे ओझे वाहणारे जीव होते. आणि याच हाडामांसाच्या माणसाचा शोध म्हणजे शिवाजी सावंत यांची मृत्युंजय ही मराठी साहित्यातील अजरामर कादंबरी. आज आपण या कादंबरीतील कर्णाच्या सुरुवातीच्या आयुष्यात सखोल डोकावणार आहोत. कर्णाचं बालपण. हो, विशेषतः कर्णाच्या बालपणातील आठवणी, चंपानगरीतील त्याचे जीवन आणि त्याला स्वतःच्या खऱ्या ओळखीची झालेली ती पहिली जाणीव. हा प्रवास खूपच गुंतागुंतीचा आहे. नक्कीच. हा प्रवास फक्त एका योद्ध्याची कथा समजून घेण्याचा नाही, तर महाभारतातील एका अत्यंत गुंतागुंतीच्या पात्राला एका मानवीयवादी दृष्टिकोनातून समजून घेण्याचा आहे. तो केवळ नियतीचा बळी नव्हता, तर नियतीशी संघर्ष करणारा एक माणूस कसा होता हे आपल्याला पाहायचं आहे. खरं तर या कथानकाची सुरुवातच मुळी एका अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या विधानाने होते. म्हणजे कादंबरीच्या सुरुवातीलाच. हो, अगदी सुरुवातीला कर्ण स्पष्ट करतो की जेव्हा जिवंत माणसे मृतांसारखी वागू लागतात तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावे लागते. अरेच्चा! हे विधान केवळ एक शाब्दिक फेक नाही, तर तो एका संपूर्ण पिढीचा, एका उपेक्षित वर्गाचा आक्रोश आहे. पण इथे मला एक प्रश्न पडतो. म्हणजे मी विचार करत होते की जिवंत माणसं मृतांसारखी वागतात म्हणजे नेमकं काय? आणि एका महानायकाला स्वतःहून असं का म्हणावं लागतंय? यातला महत्वाचा धागा असा आहे की हे विधान कर्णाच्या संतापापेक्षा त्याच्या अस्तित्वाची आणि न्यायाची गरज अधिक स्पष्ट करतं. म्हणजे त्याला न्याय हवाय. हो, जेव्हा समाज, सत्तेचे नियम आणि आजूबाजूची जिवंत माणसं उघड्या डोळ्यांनी अन्याय पाहतात पण स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा भीतीपोटी गप्प बसतात, तेव्हा ते जिवंत असूनही मृतांसारखेच असतात. बापले, म्हणजे मूक प्रेक्षक असल्यासारखं. अगदी. अशा वेळी जे गाढले गेलेत, ज्यांच्यावर अन्याय झालाय, ज्यांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न झालाय, त्यांना उठून उभं राहावंच लागतं. शिवाजी सावंत यांनी कर्णाला देवाचा अंश न मानता एक बंडखोर माणूस म्हणून कसं उभं केलं आहे हे या एका वाक्यातून सिद्ध होतं. त्याला स्वतःची बाजू मांडायची आहे, कारण जिवंत माणसांच्या इतिहासाने त्याच्यावर अन्याय केला आहे. हे ऐकायला जेवढं अंगावर काटा आणणार आहे तेवढंच ते खोल आहे. आणि यानंतर तो त्याच्या आयुष्याची तुलना बाणांनी भरलेल्या एका भात्याशी करतो ना. हो, तो भात्याचा संदर्भ देतो. तो म्हणतो की या भात्यात विविध आकारांचे बाण आहेत. काही अत्यंत सुंदर कलाकुसरीचे आहेत, तर काही मोडक्या पिसांचे एकदम ओबडधोबड बाण आहेत. हे बाण म्हणजे तिच्या जीवनातील वेगवेगळ्या घटना आहेत. अगदी, घटना आणि आठवणी आहेत. पण इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. जग त्याच्या आयुष्याला एक लखतर म्हणतं, पण तो अत्यंत ठामपणे सांगतो की ते लखतर नसून परिस्थितीच्या काटेरी कुंपणात अडकून फाटलेलं एक जरी काठाचं तलम राजवस्त्र आहे. परिस्थितीच्या काटेरी कुंपणात अडकलेलं राजवस्त्र हे रूपक मानवी आकलनाच्या पलीकडचं आहे. हो ना. बघा ना, समाज नेहमी परिणामांवरून माणसाची किंमत ठरवतो. कर्णाच्या वाट्याला जे आलं ते पराभव, सूतपुत्र म्हणून झालेला अपमान आणि शेवटी मृत्यू होतं. म्हणजे जगाच्या दृष्टीने तो हरलाच. हो, त्यामुळं जगाच्या दृष्टीने त्याचं आयुष्य एखाद्या फाटलेल्या लखतरासारखं होतं, ज्याला काहीही किंमत नाही. पण कर्ण आतून जाणत होता की तो मूळचा सूर्यपुत्र आहे. त्याचा मूळ पोत. त्याचा मूळ पोत हा राजाचा आहे. हे जे राजवस्त्र आहे ना, ते त्याच्या आंतरिक आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. हे अगदी एखाद्या भव्य पण वादळाच फाटलेल्या चित्रासारखं मला वाटतं. ते चित्र वादळामुळे कितीही फाटलं असलं तरी ज्या चित्रकाराने ते रंगवलंय त्याला त्याच्या मूळ सौंदर्याचा आजही अभिमान आहे. अगदी बरोबर उपमा दिलीत.
तो जगाला सांगतोय की तुम्ही माझ्या फाटलेल्या अवस्थेकडे पाहू नका, तुम्ही माझा मूळ पोत पहा. आणि याहीपेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे तो स्वतःच्या दुःखाचं कुठे भांडवल करत नाही. तो जगासमोर रडत बसत नाही की अरे माझ्यावर अन्याय झाला. नाही, मुळीच नाही. हो, तो अत्यंत अभिमानाने सांगतो की होय, मी फाटलोय, पण मी लक्तर नाही. हा मानवीयवादी दृष्टिकोन आहे. तो जगाला स्वतःची ओळख नव्याने करून देतोय. आणि ही ओळख समजून घेण्यासाठी हे राजवस्त्र नेमकं कुठे आणि कसं विणलं गेलं हे पाहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला त्याच्या बालपणात म्हणजे गंगेच्या तीरावर वसलेल्या शांत चंपानगरीत डोकावणं आवश्यक ठरतं. चंपानगरी हा काळ कर्णाच्या आयुष्यातील कदाचित एकमेव असा काळ असावा जिथे राजकारणाचे डावपेच नाहीत. युद्धाच्या घोषणाही नाही. हो, फक्त एक निरागस स्वच्छ जग आहे. तिथे तो त्याची सावत्राई राधा, वडील अधिरथ, जे हस्तिनापुरात धृतराष्ट्राचे सारथी आहेत, आणि त्याचा धाकटा भाऊ शोण यांच्यासोबत वाढतोय. हे एक एकदम सामान्य आणि सुखी कुटुंबाचं चित्र वाटतं. वरवर पाहता तसंच वाटतं. पण या शांततेच्या आत एक प्रचंड मोठी मानसिक उलघाल दडलेली आहे. ती उलघाल विशेषतः राधा मातेच्या वागण्यातून दिसते असं मला जाणवलं. इथे एक अत्यंत मार्मिक विरोधाभास आहे. राधामातेचे कर्णावर अफाट प्रेम आहे. ती त्याला स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपते. हो, ती त्याला वसू म्हणते प्रेमाने. हो, पण तिला गंगेच्या पाण्याची एक अनामिक आणि खोल भीती वाटते. ती कर्णाला गंगेच्या पाण्याजवळ जाण्यापासून सतत रोखते. ज्या गंगेने तिला मातृत्वाचं सुख दिलं, ज्या प्रवाहातून कर्ण तिच्या आयुष्यात आला, त्याच गंगेची तिला इतकी दहशत का वाटावी? हा मानवी मनाचा म्हणजे विशेषतः एका आईच्या मनाचा अत्यंत गुंतागुंतीचा पैलू आहे. राधेला भीती गंगेच्या पाण्याची वाटत नाहीये. मग कशाची वाटते? तिला भीती या गोष्टीची वाटतेय की ज्या प्रवाहाने तिला तिचा वसू दिला, तोच प्रवाह उद्या त्याला परत तर घेऊन जाणार नाही ना. अरे बापरे, म्हणजे गमावण्याची भीती. अगदी. गंगेचं अफाट पात्र हे कर्णाच्या खऱ्या ओळखीचं रहस्य स्वतःच्या पोटात लपवून बसलंय. एक आई म्हणून राधेला कुठेतरी आतून ही सूक्ष्म जाणीव आहे की या मुलाची मुळं या छोट्याशा चंपानगरीतली नाहीत. तो वेगळा आहे हे तिला जाणवतंय. हो, तो एका वेगळ्याच जगाचा भाग आहे आणि गंगा ही त्या जगाची एकमेव साक्षीदार आहे. आणि हे रहस्य फक्त गंगेलाच माहीत नव्हतं, तर ते प्रत्यक्ष कर्णाच्या शरीरावरच कोरलेलं होतं. त्याची ती जन्मजात मांसल कुंडल. हो, हा भाग खूप महत्वाचा आहे. लहानपणी मुलं एकत्र खेळताना एकमेकांचे निरीक्षण करतातच. असाच एकदा त्याचा भाऊ शोण त्याला सांगतो की दादा, रात्रीच्या वेळी तुझे हे कानातले मांसल भाग एका निळसर प्रकाशात चमकतात आणि पहाटेच्या सूर्यासारखे दिसतात. हे ऐकल्यावर कोणत्याही लहान मुलाला आश्चर्य वाटेल. कर्ण मध्यरात्री उठून गंगेच्या पात्रात जातो आणि पाण्यावर पडलेलं स्वतःचं प्रतिबिंब पाहतो, आणि खरंच त्याला तिथे ती कुंडले अंधारात चमकताना दिसतात. या प्रसंगाचे वर्णन कादंबरीत इतके जिवंत आहे की आपण त्या मध्यरात्रीच्या भयान शांततेचा आणि कर्णाच्या डोळ्यांतील गोंधळाचा साक्षात अनुभव घेऊ शकतो. ती कुंडले केवळ अलंकार नाहीत. नाही, ते काहीतरी मोठं रहस्य आहे. ती त्याच्या खऱ्या ओळखीची, त्याच्या जन्माच्या रहस्याची आणि भविष्यातील त्याच्या अक्राळ विक्राळ नियतीची उघडणं झालेली चिन्हे आहेत. पण इथे म्हणजे मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. जेव्हा कर्ण ती चमकणारी कुंडले पाहतो तेव्हा तो रोमांचित होत नाही. हे एखाद्या सुपरहिरोच्या कथेसारखं नाहीये जिथे नायकाला अचानक स्वतःच्या अद्भुत शक्तींचा शोध लागतो आणि तो आनंदाने उड्या मारतो. नक्कीच नाही. हा खूप मोठा फरक आहे. याउलट कर्ण प्रचंड गोंधळून जातो. त्याच्या मनात एकच मोठा प्रश्न उभा राहतो, मी कोण आहे? आणि या प्रश्नाचं वजन एका लहान मुलाच्या पेलण्यापलीकडचं आहे. आणि या शोधात गंगेचं पात्र तिथे एका आरशासारखं काम करतंय. आरशासारखं कसं? रात्रीच्या अंधारात जेव्हा जगाचा कोलाहल पूर्णपणे शांत असतो तेव्हाच माणसाला स्वतःचा आतला आवाज ऐकू येतो. तो आरसा त्याला सांगतोय की तू अधिरथ आणि राधेचा सामान्य मुलगा नाहीस. म्हणजे स्वतःला आतून ओळखण्याची प्रक्रिया सुरू होते. कर्णाचं गंगेच्या पाण्यात स्वतःला शोधणे हा त्याच्या बाह्य जगातून आंतरिक जगात जाण्याचा पहिला टप्पा आहे. स्वतःच्या मुळांचा शोध घेण्याची ही ती पहिली आणि अत्यंत वेदनादायी ठिणगी आहे. ओळखीचा अंतर्गत शोध सुरू असतानाच लवकरच एका बाह्य संकटाशी त्याचा सामना होतो. आणि इथून एका सामान्य मुलाचा, एका गोंधळलेल्या बालकाचा महानायक होण्याचा प्रवास सुरू होतो.
कर्णाला धनुष्याबद्दल प्रचंड आकर्षण असतं ना. हो, धनुष्य हे त्याच्या आयुष्याचा अविभाज्य अंग बनतं. तो आणि शोणं पक्षी उडवण्याचे किंवा झाडावरचे आंब्याचे देठ तोडण्याचे खेळ खेळत असतात. त्याची महत्वाकांक्षा असते ती केवळ बाण चालवण्याची नाही, तर शब्दवेधी बाण चालवण्याची. म्हणजे न पाहता केवळ आवाजाच्या दिशेने अचूक वेध घेण्याची. पण त्याची खरी परीक्षा या खेळात होत नाही, ती परीक्षा होते मैदानावरच्या एका भयंकर प्रसंगात. हो, तो राजसभा खेळण्याचा प्रसंग. सर्व मुले मैदानावर राजसभा हा खेळ खेळत असतात. कर्णाच्या कानातील त्या अद्भुत कुंडलांमुळे आणि त्याच्या अंगभूत तेजस्वितेमुळे मुले त्याला स्वाभाविकपणे राजा बनवतात. तो एका दगडावर राजाच्या ऐटीत बसलेला असतो. सगळं काही छान, एका बालसुलभ खेळकर वातावरणात चाललेलं असतं. आणि अचानक एका पिसाळलेल्या भयानक खोंडाचा म्हणजे वळूचा तिथे हल्ला होतो. तो प्रसंग वाचतानाच अंगावर शहारे येतात. खरोखर खूपच थरारक वर्णन आहे ते. तो वळू धूळ उडवत शिंगे उगारून मुलांच्या दिशेने धावून येतो. सर्व मुले जीव मुठीत धरून पळून जातात. पण आपला हा लहानगा राजा तिथेच उभा राहतो. तो मागे हटत नाही. तो त्या खोंडाची शिंगे खट्ट पकडतो. आता इथे मला एक शंका येते. कादंबरीत असं वर्णन आहे की जेव्हा कर्ण त्या वळूची शिंगे पकडतो तेव्हा कर्णाचे शरीर रथाच्या लोखंडी धावेसारखे तापते. तो त्या प्राण्याला कोणतीही इजा न होता थकवून शांत करतो. हो, असं वर्णन आहे. हे वर्णन ऐकताना हे एखाद्या ठराविक पौराणिक अतिशयोक्तीसारखं वाटत नाही का? म्हणजे एक लहान मुलगा एका पिसाळलेल्या वळूला शिंगाला धरून थांबवतो आणि त्याचं शरीर लोखंडासारखं तापतं. हा प्रश्न खूप नैसर्गिक आहे आणि वरवर पाहता हे एखाद्या चित्रपटातील अवास्तव दृश्यासारखं वाटू शकतं. पण जर आपण या कादंबरीच्या मानव्यवादी आणि प्रतिकात्मक चौकटीतून याकडे पाहिलं तर यामागील विज्ञान आणि अध्यात्माचा एक वेगळाच अर्थ निघतो. अच्छा, म्हणजे कसं? हा प्रसंग केवळ कर्णाच्या शारीरिक ताकदीचा नाही. खोंडाचं पिसाळणं हे कर्णाच्या आयुष्यात पुढे येणाऱ्या संकटांचं आणि त्याच्यावर चालून येणाऱ्या त्या अक्राळविक्राळ नियतीचं प्रतीक आहे. आणि ते शरीर तापणं ते कशाचं प्रतीक आहे? शरीर तापणे हे कोणत्याही ॲड्रेनालिन रशचं लक्षण नाही. लेखकाला इथे हे सांगायचे आहे की कर्णाच्या रक्तात दडलेली ती सुप्त जनुके म्हणजे प्रत्यक्ष सूर्याचा अंश संकटकाळी त्याला वाचवण्यासाठी उफाळून वर येत आहेत. अरे बाप रे, म्हणजे त्याची दैवी बाजू बाहेर येतेय. ते त्याचं दैवी वारसा जागृत होण्याचं लक्षण आहे. तो आतून सूर्यपुत्र आहे. त्याची ती प्रखर ऊर्जा अनैच्छिकपणे बाहेर पडतीये. हे त्याच्या नियंत्रणात नाही, पण त्याची मुळे त्याला त्या संकटात स्थिर ठेवत आहेत. आणि या घटनेचा सर्वात सुंदर भाग हा आहे की यानंतरची करुणाची प्रतिक्रिया एखाद्या गर्विष्ठ योद्ध्यासारखी नसते. नाही, तो अजिबात गर्व करत नाही. तो तिथे छाती फुगवून उभा राहत नाही की पहा मी किती महान आहे. तो एका गोंधळलेल्या भांबावलेल्या सामान्य माणसासारखा विचार करू लागतो. पिसाळलेल्या खोंड्याशी एवढी जीवघेणी झुंज देऊनही त्याला अचानक जाणवतं की त्याच्या अंगावर एकही ओरखडा आलेला नाहीये. आणि इथून त्याच्या आयुष्याला एक अतिशय वेगळे आणि वेदनादायी वळण मिळते. हो, तो स्वतःच्या शरीराच्या मर्यादा तपासण्याचे ठरवतो. आणि ही मर्यादा तपासण्याचा प्रसंग खरं तर अत्यंत हृदयद्रावक आहे. तो स्वतःला बाण टोचून पाहण्याचा निर्णय घेतो. हो, मी जेव्हा हे वाचलं तेव्हा मी स्वतःला विचारलं की कोणतंही सामान्य मूल स्वतःला बाण का टोचून पाहिल. पण त्यामागचं मानसशास्त्रीय कारण खूप खोल आहे ना. आणि मग तो रडत रडत आईकडे जातो. आई त्याला कुशीत घेते. पण कर्ण विचार करतो की मला कधीच का लागत नाही, माझ्यातून रक्त का नाही येत. इथेच खरा कळीचा मुद्दा आहे. लहान मुले जेव्हा पडतात, त्यांना वेदना होतात, तेव्हा ते रडणे आणि रक्त येणे हे त्यांच्यासाठी आईची माया मिळवण्याचं एक माध्यम असते. वेदना माणसाला माणसाशी जोडतात. पण कर्णाला ती वेदना जाणवत नाही. त्या विचाराने तो एका तीक्ष्ण बाणाचं टोक स्वतःच्या पायात खुपसण्याचा प्रयत्न करतो. पण आश्चर्य म्हणजे ते लोखंडाचं टोक गवताच्या काडीसारखं निष्फळ ठरतं. त्याची कातडी भेदलीच जात नाही. त्याला आयुष्यात पहिल्यांदा आपल्या अभेद्यत्वाची पूर्ण जाणीव होते. हे अभेद्यत्व जगासाठी एक वरदान असू शकतं, पण एका लहान मुलासाठी ती एका भयंकर एकटेपणाची सुरुवात आहे. म्हणजे जर तुम्हाला वेदनाच होत नसतील तर तुम्ही इतरांच्या वेदना कशा समजून घेणार आणि इतरांनी तुम्हाला का समजून घ्यावे. बरोबर. स्वतःचं शरीर आपल्याच सठ्ठा भावापेक्षा वेगळं आहे हे कळल्यावर त्या मुलाची झालेली कोंडी शब्दात सांगता न येण्यासारखी आहे. त्याचे हे अभेद्य कवच त्याच्या शरीराला वाचवत होते, पण त्याच वेळी ते त्याला सामान्य मानवी भावनांपासून दूर लोटत होते. या घटनेचा मानसिक परिणाम कर्णाच्या संपूर्ण आयुष्यावर राहिला. तो माणसात असूनही माणसांपेक्षा वेगळा ठरला.
आणि नियतीचा खेळ पहा. नेमक्या याच वेळी जेव्हा त्याला स्वतःच्या वेगळेपणाची जाणीव होते तेव्हा त्याचे वडील अधिरथ हस्तिनापूरहून चंपानगरीत येतात. हां, म्हणजे वेळ कशी अचूक साधली गेलीय. ते कर्णाला सांगतात की आता त्याला द्रोणाचार्यांकडे युद्धकला शिकण्यासाठी हस्तिनापूरला जायचे आहे. म्हणजे ज्या क्षणी त्याला स्वतःच्या अभेद्यत्वाची जाणीव झाली त्याच क्षणी त्याला त्याच्या सुरक्षित जगातून बाहेर काढले जात आहे. चंपानगरीचे ते निष्पाप बालपण आता कायमचे मागे पडणार असते. हो, निघण्याची वेळ येते. सर्वजण भावूक झालेले असतात. पण आई राधा जिवे त्याला जीवापाड जपली असते ती त्याला निरोप देताना एक अशी गोष्ट देते जी या संपूर्ण महाकाव्याचा आणि कर्णाच्या आयुष्याचा खरा गाभा ठरते. ती त्याला एक चांदीची छोटी पेटी देते आणि त्या पेटीसोबत एक उपदेश देते जो कर्णासाठी कोणत्याही अस्त्रापेक्षा मोठा असतो. काय होता तो उपदेश? ती सांगते, वसू, मरण आले तरी सत्यापासून कधीही ढळू नकोस. बापरे, इथे मला एक खूप मोठा आणि सुंदर विरोधाभास दिसतो. कर्णाचे शरीर बाणांनी अभेद्य आहे. कुणीही त्याला शारीरिक इजा पोचू शकत नाही. पण त्याचे मन मात्र आईच्या प्रेमासमोर आणि भावाच्या निरागसतेसमोर पूर्णपणे हळवे आणि असुरक्षित आहे. खरं आहे. भौतिक जगाचे कोणतेही शस्त्र त्याला कापू शकत नाही. पण आईच्या या शब्दांनी त्याच्या हृदयाचा अचूक वेध घेतला आहे. हाच तो खरा मानवी पैलू आहे. हस्तिनापूरला जाणे हा कर्णाच्या निष्पाप बालपणाचा शेवट आहे आणि खऱ्या अर्थाने त्या रक्तरंजित कुरुक्षेत्राच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊले. हां, म्हणजे राधेने दिलेली ती चांदीची पेटी आणि सत्याचा उपदेश हे त्याचे खरे नैतिक कवच बनते. शारीरिक कवच त्याला बाणांपासून वाचवेल, त्याला युद्धात जिवंत ठेवेल, पण हे नैतिक कवच त्याला त्याच्या चारित्र्यापासून कधीही ढळू देणार नाही. म्हणजे शारीरिक कवचापेक्षा नैतिक कवच मोठं ठरतं. आणि जसं आपण महाभारतात पुढे पाहतो, कर्णाची महानता त्याच्या जन्मजात सोन्याच्या कवचापेक्षा त्याने शेवटपर्यंत पाळलेल्या या सत्याच्या आणि दातृत्वाच्या नैतिक कवचामुळेच अधिक आहे. किती अद्भुत आणि विचार करायला लावणारा हा प्रवास आहे. या सखोल चर्चेत आपण कर्णाचा चंपानगरीतील एक निष्पाप मुलगा ते स्वतःच्या अभेद्यत्वाची जाणीव झालेला आणि आईकडून सत्याचे कवच मिळवलेला तरुण हा प्रवास पाहिला. नक्कीच. शिवाजी सावंत यांच्या या विलक्षण लेखणीतून आपण महाभारतातील एका पात्राला त्याच्या स्वतःच्या मानवी असुरक्षिततेतून, त्याच्या कुटुंबावरील प्रेमातून आणि नियतीशी सुरू झालेल्या त्याच्या पहिल्या संघर्षातून समजून घेतले. आणि हा प्रवास आपल्याला आजही खूप काही शिकवतो. हो ना. परिस्थिती कदाचित आपल्या आयुष्याचे राजवस्त्र फाडून त्याचे तुकडे करेल, त्याला लखतर बनवण्याचा प्रयत्न करेल, परंतु त्या परिस्थितीला आपण कसे सामोरे जातो, आपला मूळ पोत कसा जपतो, यावर आपली खरी ओळख ठरते. अगदी. शारीरिक बलस्थाने किंवा बाह्य यश अपयशांपेक्षा आपले नैतिक मूल्य आणि आपण निवडलेला सत्याचा मार्ग अधिक महत्वाचा असतो. सुरुवातीला आपण जी एका महान योद्ध्याच्या डायरीची कल्पना केली होती, ती डायरी खऱ्या अर्थाने या कादंबरीत उलगडते. त्या डायरीतील पाने कदाचित वादळाने फाटली असतील, पण त्यावरील शाई कधीच पुसली गेली नाहीये. आणि ती शाई होती राधेने दिलेल्या सत्याच्या उपदेशाची. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या माहितीच्या, दिखाव्याच्या आणि सततच्या स्पर्धेच्या जगात जेव्हा सर्व काही वरवरचे आणि क्षणभंगूर वाटते, तेव्हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता? आपण आपल्या आत अशी कोणती चांदीची पेटी आणि सत्याची मूल्ये जपून ठेवली आहेत? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. उद्या जर आपल्या भोवतीचे हे सर्व भौतिक संरक्षणाचे आणि प्रतिष्ठेचे कवच गळून पडले, तर आपल्याला संकटात अभेद्य ठेवणारे आपले नैतिक कवच कोणते असेल, याचा नक्की विचार करा.